सुरेश कायटे यांना विनंती करतो, आपण आपली रचना सादर करावी. फक्त सद्यस्थितीवर काही राजकीय चळवळी या ठिकाणी सादर करतो. सत्तेचा बुरुज ढासळताना खुर्चीच्या भिंती झाल्या पडक्या, तेव्हा सत्ताधाऱ्यांना झाल्या सर्व बहिणी लाडक्या. लोकशाहीत विकासाची असते टक्केवारी खादाड, देशाच्या तिजोरीवर बसतात टिपून सर्वपक्षीय गिधाड. भ्रष्ट नेत्यांना पवित्र करणारी आहे एक मशीन वॉशिंग. आमच्याकडे या नाहीतर तुम्ही चक्की पिसिंग. सभेत एकाने लिहिले, मध्यंतरी आपण पाहिलं की पवार साहेबांनी काहीतरी लिहिलं, ते भुजबळ साहेबांनी वाचलं, त्याच्यावरून ह्या दोन ओळी लिहिल्या मी. सभेत एकाने लिहिले, दुसऱ्याने वाचले, पुन्हा एकदा ढगाआड मोर नाचले. पद मिळाले तरी नाराज, मनासारखे नाही मिळाले तरी नाराज. यांना ऐकू येत नाही जनतेचा आवाज. शाळा करणार कमी आणि वाढवणार म्हणे दारूची दुकाने. जनतेची जाळून घरे तुम्ही बांधा उंच मकाने. धन्यवाद. अमोल शिरसाटला विनंती करतो की अमोलने कविता सादर करावी. सर्व संमेलनाची जी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे, बारीक सारीक गोष्टींचा विचार केलेला आहे, त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या म्हणजे जरा हात उंचावून झाल्या पाहिजेत एकदा जोरदार. सोबतच आमचे प्रशांत दादा आणि पुरी सर फार जबरदस्त संचालन करून राहिले. हो बिलकुल, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काही ओळी सादर करतो बा की वार दुःखाचा जीवाच्या पार झाला, वेदनेचा खोलवर विस्तार झाला. वार दुःखाचा जीवाच्या पार झाला, वेदनेचा खोलवर विस्तार झाला. आणि एकलव्याच्या दिलेल्या अंगठाने अर्जुनाचा शेवटी उद्धार झाला. आणि काही ओळी सादर करतो पहा की दोष हा अर्धीच विद्या प्राप्त केल्याचा, काजवे करतात दावा सूर्य मेल्याचा. दोष हा अर्धीच विद्या प्राप्त केल्याचा, काजवे करतात दावा सूर्य मेल्याचा. हाल आईचे किती वृद्धाश्रमी झाले, केवढा आनंद आता श्राद्ध केल्याचा. आणि शेर बघा, ज्ञानदेवालाच का शुद्धी दिली सांगा, टाकला वाळीत का अधिकार हेल्याचा. आणि काही ओळी सादर करतो पहा परत की फार भारी वाटतो उपकार एखादा. योगेश दादा इथं हजर आहेत. अमोल शिरसाट माझंही नाव आहे. अनेकदा विचारतात दादा की योगेश शिरसाट कोण आहेत ते आमचे जवळचे नातेवाईक आहेत, आमचे भाऊ आहेत. सांगतो दादा पहा की फार भारी वाटतो उपकार एखादा, फक्त ओझानेच होतो ठार एखादा. आणि बंद कर जन्माप्रमाणे रोजचे छळणे, कर जरा मृत्यूप्रमाणे वार एखादा. आणि दादा हेच ते आहेत का साहेब अच्छे दिनांची फार चर्चा चालू होती. हेच ते आहेत का साहेब अच्छे दिन, रोज येतो तुगलकी जियार एखादा. हेच ते आहेत का साहेब अच्छे दिन, रोज येतो तुगलकी जियार एखादा. आणि शेर बघा,
राहते पाणी कुठे पाणी तसे साधे. ताई तशीर बघा की राहते पाणी कुठे पाणी तसे साधे, स्पर्शही असतो किती चवदार एखादा, स्पर्शही असतो किती चवदार एखादा. सोड आता तू तुझे हे व्यर्थ गाराणे, सोड आता तू तुझे हे व्यर्थ गाराणे, या व्यवस्थेवर दगड तू मार एखादा. सोड आता तू तुझे हे व्यर्थ गाराणे, या व्यवस्थेवर दगड तू मार एखादा. आणि एक फार हलकी फुलकी गजल घेतो शेवटी, एकच की शोध तुझे तू नवीन रस्ते. 2-4 अक्षर घेतो दादा. शोध अजून मी अंकुश सिंदगीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. त्यांना घरून फोन आलेला आहे. माझ्या कवितेचं नाव आहे हे स्वातंत्र्य तुझा विकास कशात मोजू. हे स्वातंत्र्य तुझा विकास कशात मोजू, बंद चुलीत धर्मदंगलीत खैर लांजीत का आसिपाच्या असह्य किंकाळीत. तूच सांग स्वातंत्र्य तुझा विकास कशात मोजू, तूच सांग स्वातंत्र्य तुझा विकास कशात मोजू. धन्यवाद. जय भीम. यानंतर राजू आठवले यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. समजू नकोस नेत्या, समजू नकोस नेत्या, सत्ता खिशात आहे, खुर्ची हिरावण्याची शक्ती मतात आहे. आणि शेर आहे की कीर्तन करून सांगे पैशात राम नाही, कीर्तन करून सांगे पैशात राम नाही, त्याची आता सुपारी लाखात जात आहे. कविता. जे जे येथे खरे बोलले, जे जे येथे खरे बोलले, स्वर्गामध्ये गेले. विमानातुनी सदेह कोणी गोळ्या झेलून गेले. गुरु शिष्याच्या परंपरेला लांछन ठरला किस्सा, गुरु शिष्याच्या परंपरेला लांछन ठरला किस्सा. वर्चस्वाच्या भीतीमुळे ते अंगठा घेऊन गेले. इथे खऱ्याची मुस्कट दाबी परंपरेने आली, इथे खऱ्याची मुस्कट दाबी परंपरेने आली. जुनी व्यवस्था नवीन चाली येथे लादून गेले. घंटा भोंगा मंदिर मस्जिद, घंटा भोंगा मंदिर मस्जिद, यात ठेवले अडकून. मानवतेला जपणारे मग मुद्दे विरून गेले. बोल घेवड्या धर्मांधानी, बोल घेवड्या धर्मांधानी, मेंदू काबूत केला. बोल घेवड्या धर्मांधानी, मेंदू काबूत केला. भूक भाकरी शेती माती मुद्दे विसरून गेले. 1500तच केली बोळवण. दादा 1500तच केली बोळवण दाजी अन बहिणीची. 1500तच केली बोळवण दाजी अन बहिणीची. 5 वर्षाची करून बेगमी भाऊ निघून गेले. प्रगती आणि विकास गेला, प्रगती आणि विकास गेला, अच्छे दिन मागाया. गाजर देऊन सारे नेते, गाजर देऊन सारे नेते, लोणी खाऊन गेले. जे जे येथे खरे बोलले स्वर्गामध्ये गेले. विमानातुनी सदेह कोणी.
अन्याय अत्याचाराला खतपाणी हे घालत आहे. अन्याय अत्याचाराला खतपाणी हे घालत आहे. अरे पेटून उठेल समाज सारा. अब्रू आमची घेऊ नका, अब्रू आमची घेऊ नका. दुःख वाटतंय मला इथे आज. पुरी सर, दुःख वाटतंय मला इथे आज की या महाराष्ट्रातले दलित मंत्री झोपून आहे. दुःख वाटतंय मला इथे आज की या महाराष्ट्रातील दलित मंत्री झोपून आहे. अरे ही भीमाची औलाद नसून, अरे ही भीमाची औलाद नसून ही स्वार्थ साधून नरकातील किड्याची जात आहे. हे स्वार्थ साधू नरकातील किड्याची जात आहे. सच्चा भीमाचा सैनिक म्हणून, सच्चा भीमाचा सैनिक म्हणून या दशरथाचे आव्हान आहे. ऐक्य करा रे, ऐक्य करा. रात्र ही वैर्याची आहे, रात्र ही वैर्याची आहे. धन्यवाद. बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यावर प्रत्येकजण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण हे जे नेते आहेत हे डुप्लिकेट दूध पिऊन उभे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे यांचा गुरगुरण्याचा काही संबंध नाही. यानंतर अमोल शिरसाट झालेले आहेत. अंजली दीक्षित ताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. कितीदा लोकशाहीची इथे थट्टा उडत आहे. चकाचक इंडिया तेथे, इथे भारत कणत आहे, इथे भारत कणत आहे. सुनील दादा, किती तांदूळ वाया चालले उधळून नवरीवर, किती तांदूळ वाया चालले उधळून नवरीवर. भिकारी पायऱ्यांवरती भुकेने तडफडत आहे, भुकेने तडफडत आहे. मतला इतके कळून चुकले साथीत माणसांच्या, इतके कळून चुकले साथीत माणसांच्या. माणूसकीच नाही वस्तीत माणसांच्या. कोणी किती म्हणू दे, कोणी किती म्हणू दे, ही जात जात नाही. डोकावते सदोदित वृत्तीत माणसांच्या, वृत्तीत माणसांच्या. आणि हा शेर बघा. उतरेल माज प्राण्या सगळ्याच क्रूरतेचा, उतरेल माज प्राण्या सगळ्याच क्रूरतेचा. येऊ नको कधीही हद्दीत माणसांच्या, हद्दीत माणसांच्या. आणि डोळे मिटून स्वप्ने पाहू नकोस मोठी, डोळे मिटून स्वप्ने पाहू नकोस मोठी. होईल राख त्यांची गुरमीत माणसांच्या, गुरमीत माणसांच्या. आणि नाही कुठे जिव्हाळा ना ओल एवढीशी, नाही कुठे जिव्हाळा ना ओल एवढीशी. व्यवहार फक्त उरला वाणीत माणसांच्या, वाणीत माणसांच्या. आणि हा शेर लक्षपूर्वक आहे का. काही कळ्या गळाल्या, काही कळ्या गळाल्या, काही फुलून आल्या, काही कळ्या गळाल्या, काही फुलून आल्या. काही कळ्या चिरडल्या मस्तीत माणसांच्या, काही कळ्या चिरडल्या मस्तीत माणसांच्या. धन्यवाद. आपल्या देशात उलट झालेलं आहे. ज्याच्या कळ्या आणि ज्याचे देठ असे सुकलेले होते त्याच्या कळ्या परत चिटकवण्यात आलेल्या आहेत. आणि काही काही दुसऱ्याही फुलाच्या कळ्या आल्यात आणि त्याला चिटकून बसलेल्या आहेत. असो काय हरकत नाही. मी तुकाराम कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. हॅलो. नांदते देशात माझ्या लोकशाही, नांदते देशात माझ्या लोकशाही. आज माझा यावरी विश्वास नाही. नांदते देशात माझ्या लोकशाही. आज माझा यावरी विश्वास नाही. आणि साव बेईमान ठरतो हरघडीला, साव बेईमान ठरतो हरघडीला. फक्त चोराचीच होते वाहवाई. आणि खूप अत्याचार घडतो सारखा दादा, खूप अत्याचार घडतो सारखा. आणि मुलीचा बाप रडतो सारखा. भारताचे नागरिक आम्ही जणू
भारताचे नागरिक आम्ही जणू बाप लिहितो अन खरडतो सारखा. गजल घेतो. कुठे भय कशाचे तुला सांग नाही, कुठे मग सुरक्षित आहेस तू. सुमनदार मला वर्तातील आहे सर, मोठ्या वर्तातली. थोडं चुकलं तर सांभाळून घ्या. कुठे भय कशाचे तुला सांग नाही, कुठे मग सुरक्षित आहेस तू. उभा देह घेऊन सुरमर्दिनीचा, कुणाला कशी भीत आहेस तू. किती रीत ही वेगळी या जगाची, किती गात गेले पोवाडे तुझे. किती रीत ही वेगळी या जगाची, किती गात गेले पोवाडे तुझे. कधी बाध्य ठरवून लाथाडणारी जगाची नवी रीत आहेस तू. कुणी सप्त तारा तुझ्या छेडल्या, कुणी वाजविले मनासारखे. कुणी सप्त तारा तुझ्या छेडल्या, कुणी वाजविले मनासारखे. कुणाच्या मनाला खुळे भावलेले असे एक संगीत आहेस तू. उन्हाळा तुला हा जरी सोसवेना, हिवाळ्यात होते तुझी दगदगी. उन्हाळा तुला हा जरी सोसवेना, हिवाळ्यात होते तुझी दगदगी. किती उष्ण ज्वाळा तुझ्या भोवताली, तरीही किती शीत आहेस तू. आणि कुठे संत झाली नजर माणसाची, तुला पाहतो का अदबीने कुणी. कुठे संत झाली नजर माणसाची, तुला पाहतो का अदबीने कुणी. कुणाला तरी तू विचारून घे की कुणाची खरी प्रीत आहेस तू. धन्यवाद. राजू पडवळ यांना विनंती करतो. कवितेचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती आहे कविता. कवितेचं नाव आहे बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. तोडलेल्या माणसाला जोडू शकलो नाही, तोडलेल्या माणसाला जोडू शकलो नाही. जाळलेल्या माणसाला विझू शकलो नाही. जळालेली राख बारूद बनवू शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. विखुरलेल्या समाजाला जोडू शकलो नाही, विखुरलेल्या समाजाला जोडू शकलो नाही. हाती घेतलेला झेंडा फडकू शकलो नाही. अब्रू लुटारू शिक्षा देऊ शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. जगण्यासाठी लढणाऱ्याचे साहित्य तयार करू शकलो नाही, जगण्यासाठी लढणाऱ्याचे साहित्य तयार करू शकलो नाही. बंद पडलेले तुमचे वृत्तपत्र चालू करू शकलो नाही, बंद पडलेले तुमचे वृत्तपत्र चालू करू शकलो नाही. लेखणीला तुमच्या धार देऊ शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो नाही. घटना बदलणाऱ्या भाषेची जीभ छाटू शकलो नाही, घटनेला हात लावणाऱ्याचे हात छाटू शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. जातीवाद, भाषावाद, सीमावाद मी मिटू शकलो नाही, जातीवाद, भाषावाद, सीमावाद मी मिटू शकलो नाही. मानवतेचा झेंडा हाती घेऊ शकलो नाही. चवदार तळ्याचे पाणी गोड करू शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. शिक्षणातली दरी मी हटू शकलो नाही, शिक्षणातली दरी मी हटू शकलो नाही. तळागाळातल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकलो नाही. कितीतरी उपाशी पोटाची भूक भागू शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. सर्कशीत खेळ मांडणाऱ्या वाघांना सोडू शकलो नाही, सर्कशीत खेळ मांडणाऱ्या वाघांना सोडू शकलो नाही. झोपलेल्या पॅन्थरला उठू शकलो नाही, हरवलेल्या डरकाळीला पेटू शकलो नाही. बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. ढगाळलेल्या आभाळाला निळे करू शकलो नाही, ढगाळलेल्या आभाळाला निळे करू शकलो नाही. हरवलेल्या पाखराला दिशा दाखवू शकलो नाही, हरवलेल्या पाखराला दिशा दाखवू शकलो नाही. धम्मचक्राची ती गती पुन्हा वाढू शकलो नाही.
बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा, बाबा मी गुन्हेगार आहे तुमचा. यानंतर नाशिकहून आलेले आमचे मित्र संजय बोरोडे यांना मी विनंती करतो की त्यांनी नगर काय नाशिक काय जवळच आहे, काय हरकत नाही, त्यांनी एक आपली सुंदर रचना सादर करावी. याचा अर्थ बराच वेळ सूत्रसंचालन करून करून कविता अशी आहे. किशोरजी राजाभाऊ ते नांग्या तलवारी घेऊन आले, ते नांग्या तलवारी घेऊन आले आणि माझ्याच दारात बांधलेल्या माझ्याच गायी घेऊन गेले त्यांच्या गोशाळेत. ते नांग्या तलवारी घेऊन आले आणि माझ्याच दारात बांधलेल्या माझ्याच गायी घेऊन गेले त्यांच्या गोशाळेत, आणि मी त्या कसाबाला विकील अशी बॉम्ब ठोकत मला बंदी शाळेत. ते नांग्या तलवारी घेऊन आले आणि माझ्याच दारात बांधलेल्या माझ्याच गायी घेऊन गेले त्यांच्या गोशाळेत, आणि त्या मी कसाबाला विकील अशी बॉम्ब ठोकत मला बंदी शाळेत. तर मग तुम्ही विचार कसला करताय, तर मग तुम्ही विचार कसला करताय, तुमच्याकडे भले ही गायी नसतील, तर मग तुम्ही विचार कसला करताय, तुमच्याकडे भले ही गायी नसतील, पण गायीपासून बाईपर्यंत यायला त्यांना फार वेळ लागणार नाही, पण गायीपासून बाईपर्यंत यायला त्यांना फार वेळ लागणार. बारामाईच्या स्वप्नांच्या रात्याने कारुण्याचे दिवस, बारामाईच्या स्वप्नांच्या रात्याने कारुण्याचे दिवस, तुझे दिवा होऊन जळण्याने अंधार वस्ती उजळवणे, माझ्या ओंजळीत सुखाच्या पावसाची रिमझिम, माझ्या ओंजळीत सुखाच्या पावसाची रिमझिम, हे करुणा करा तुला सविनय जय भीम, हे करुणा करा तुला सविनय जय भीम. या जय भीम सकट मी प्रतिभाताईला विनंती करतो. प्रतिभाताईनं आपली कविता सादर करावी. मी आपल्या समोर भीमाची ओवी सादर करते. भीम भीम करू भीम भीमाईचा बाळ, भीम भीम करू भीम भीमाईचा बाळ, धरली मनुस्मृती धरली मनुस्मृती अन लावला ना जाळ, धरली मनुस्मृती अन लावला ना जाळ. भीम भीम करू भीम 14 वर्तन, भीम भीम करू भीम 14 वर्तन, जीवाच्या पलाड जीवाच्या पलाड केलं रमान जतन, जीवाच्या पलाड केलं रमान जतन. भीम भीम करू भीम रमाईचा नाथ, भीम भीम करू भीम रमाईचा नाथ. तिनं थापल्या गवऱ्या तिनं थापल्या गवऱ्या भीम गेला युरोपात, तिनं थापल्या गवऱ्या भीम गेला युरोपात. भीम भीम करू भीम खरा ज्ञानेश्वर, भीम भीम करू भीम खरा ज्ञानेश्वर. भीमाचं राजगृह भीमाचं राजगृह विश्वज्ञानाचं भांडार, भीमाचं राजगृह विश्वज्ञानाचं भांडार. भीम भीम करू भीम खरा जगजेठी. कारण 33 कोटी होते पण आमच्यापर्यंत कोणी आलं नाही, आणि म्हणून भीम भीम करू भीम खरा जगजेठी. सोडलं मंत्रीपद सोडलं मंत्रीपद हिंदू आया बायांसाठी, सोडलं मंत्रीपद हिंदू आया बायांसाठी. भीमाची पुण्याई आज आली ग फळाला, भीमाची पुण्याई आज आली ग फळाला.
बाई ब्राह्मण जरी असली तर तिचं उपनिषद होत नव्हतं, तिला काही शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणजे उपनयन संस्कार होत नव्हता. उपनयन झालं तरच तिला शिक्षण मिळत होतं असा अर्थ आहे. आणि तिचं होत नव्हतं म्हणून की भीम भीम करू भीम भीम भीमाची पुण्याई आज आली ग फळाला. आणि बाबासाहेबांनी इक्वालिटी बिफोर लॉ म्हणलं आणि ते आधीची सगळी मनुस्मृती जाळून टाकली. म्हणून बामनाची मुक्ताबाई बामनाची मुक्ताबाई आज जाती ग शाळेला. बामनाची मुक्ताबाई आज जाती ग शाळेला. सोडली आता पोथी नको भजन कीर्तन. सोडली आता पोथी नको भजन कीर्तन. माझी मालन वाचते माझी मालन वाचते भीमबाच संविधान. माझी मालन वाचते भीमबाच संविधान. धन्यवाद. जय भीम. थँक्यू ताई. यानंतर संजय पवार आपली रचना सादर करतील. सॉरी, तसं मी करणार नाही, कारण सगळ्यांच्या जांभया मी इथून पाहू लागलो, सगळे कंटाळलेले आहे. मी माझी गझल सादर करतो. तत्वहीन राजकारणावर भाष्य करणारी ही माझी गझल आहे. भारतात या औचित सारे घडू लागले. भारतात या औचित सारे घडू लागले. डावे उजवे एक दिलाने लढू लागले. डावे उजवे एक दिलाने लढू लागले. निवडून आले एकच झाले नेते सारे. निवडून आले एकच झाले नेते सारे. तुझ्या वाचून कोणाचे का नडू लागले. तुझ्या वाचून कोणाचे का नडू लागले. डावे उजवे एक दिलाने लढू लागले. याला अडवा त्याला फिरवा नवी योजना. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आपल्याला माहीत होती, पण ही नवी योजना आहे. याला अडवा त्याला फिरवा नवी योजना. फक्त मतास्तव विकास येथे अडू लागले आणि डावे उजवे एक दिलाने लढू लागले. अनेक समित्या आल्या गेल्या काही नाही. अनेक समित्या आल्या गेल्या काही नाही. दलाल गब्बर आणि शेतकरी रडू लागले. दलाल गब्बर आणि शेतकरी रडू लागले. डावे उजवे एक दिलाने लढू लागले. व्यसनाधीनता अपयश आहे. पुढचं शेर. व्यसनाधीनता अपयश आहे आज कुणाचे. व्यसनाधीनता अपयश आहे आज कुणाचे. बघ युवकांना व्यसन इथे का जडू लागले आणि डावे उजवे एक दिलाने लढू लागले. एक झाले शासन करते पेन्शनसाठी. एक झाले शासन करते पेन्शनसाठी. विरोध नाही गळ्यातच गळे पडू लागले आणि डावे उजवे एक दिलाने लढू लागले. भारतात या औचित सारे घडू लागले. डावे उजवे एक दिलाने लढू लागले. धन्यवाद. यानंतर थोडा माहोल चेंज करू आपण आणि मुंबईहून आलेले आमचे आदरणीय दादा प्रशांत दादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची एक दमदार कविता आपल्यासमोर सादर करावी. जरा टाळ्यांचा माहोल झाला तर त्यांना पण ऐकवायला मजा येईल. आणि काय जे टिकलेले आहेत ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी शेतकऱ्याचा लेकरू असल्यामुळं मला माहीत आहे की चाळणी करून बियाणं राहतं आणि जे आडतीला जाते ते निघून गेलेलं आहे आणि जे पेरणीसाठी राहिलेलं आहे ते इथं उपस्थित आहे. या पेरणीच्या बियाण्यासमोर मी प्रशांत दादाला विनंती करतो की तुम्ही तुमच्या दमदार आवाजात कविता सादर करावी. प्रशांत दादा. 3 लेकरं नव्याने लिहिणारी राहिलेली आहेत. मी फक्त 2च वळी म्हणतो. उभी हयात राबली पीक नाही कापणीला. उभी हयात राबली पीक नाही कापणीला.
दुःख एव्हाडाच द्याना सोसवल पापणीला, दुःख एव्हाडाच द्याना सोसवल पापणीला. साधी नादिर जो आहे त्याला विनंती करतो आपण कमी शब्दामध्ये सादर करावी आपली कविता. बिकी हुई है सरकार, बिकी हुई है सरकार, बिके हुए ऐवान, बिकी हुई है सरकार, बिके हुए ऐवान, मुसल्लत हुआ है हम पर एक जालिम हुक्मरान. बिकी हुई है सरकार, बिके हुए ऐवान, मुसल्लत हुआ है हम पर एक जालिम हुक्मरान. मंसूबाकार फायज है ऊंचे ओहदों पर, मंसूबाकार फायज है ऊंचे ओहदों पर, इस गुलिस्तान को बनाकर रखा है स्मशान. लूटी जाती है कमाई बसूरत महसूल, लूटी जाती है कमाई बसूरत महसूल, क्या इसे कहेंगे आजाद हिंदुस्तान? थैंक यू सर. अरफान भाई अहमद. वो अपनी हकीकत बताने लगी है, वो अपनी हकीकत बताने लगी है, वो जब से 2 पैसे कमाने लगी है. वफा में मिली है सजा की ये सूरत, वो गैरों से मिलने मिलाने लगी है. पुकारा पुकारा किसी ने किसी को हसीना, पुकारा किसी ने किसी को हसीना, पलट के वो भी मुस्कुराने लगी है. फिकर अब किसी की हमें भी नहीं है, फिकर अब किसी की हमें भी नहीं है, वो महफिल की जाना जो जाने लगी है. शुक्रिया. शुक्रिया. उजैर इकबाल भाई. शेर आपका ज़्यादा टाइम नहीं लूँगा. शेर देखिए. जिंदगी बोझ बनी है, जिंदगी बोझ बनी है, दिल संभलता ही नहीं. जिंदगी बोझ बनी है, दिल संभलता ही नहीं. दर्द ऐसा है कि सीने में पिघलता ही नहीं. दर्द ऐसा है कि सीने में पिघलता ही नहीं. ख्वाब आंखों में सजाकर मैं चला था जिस ओर, के ख्वाब आंखों में सजाकर मैं चला था जिस ओर. हम सफर साथ में उस राह पे चलता ही नहीं है, हम सफर साथ में उस राह पे चलता ही नहीं है. और ये आखिरी शेर. इसलिए फूल लिए घर से निकलता हूँ मैं, इसलिए फूल लिए घर से निकलता हूँ मैं, अब सिवा खार के कुछ बाग में खिलता ही नहीं है. बहुत शुक्रिया. नाही नाही यांची कविता होणार आहे होणार आहे होणार. मी सगळ्यांचे आभार दोन्ही गटाकडून मानतो तुमचे. आणि झुंजण्यातच जिंकण्याचा त्वेष भिनला पाहिजे, आसवातच रंग रक्ताचा मिसळला पाहिजे. हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. आणि एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. हेच भरकटणे उद्या होईल मग तुमची दिशा, फक्त तुमचा एकदा तारा चमकला पाहिजे, फक्त तुमचा एकदा तारा चमकला पाहिजे. आमच्या सगळ्यांमार्फत तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि समारोपाच्या कवितेला आदरणीय प्रशांत दादाला आमंत्रित करतो. लाखोंचे मोर्चे जे आपल्या रस्त्यावर आले आहेत आता, त्याचं मूळ कारण योगेश असं आहे की खूप वाटे पडले, आपले भावाभावांचे वाटे पडले. म्हणून प्रतिभाताई त्याला भाऊ म्हटलं होतं, आमचे वाटेने पडले अजून. बाई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग. शेती मातीच्या गेल्या शहरात वाटा ग, लई फुपाटा 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 बाई ग, बाई फुपाटा 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 बाई ग. बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल, बाप राबणारा तुझा रान माळावरल फुल. हिरव जगवण्यासाठी त्याला मरणाची भूल. दुःख दुःखाच्या झेली इड रोज लाटा ग, लई फुपाटा 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 बाई ग. नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी येना, येड्या मायेच्या हाताच्या
लेका शेंगोळ्या खायना नग नग वाटा मागू सुट्टी मधी घरी ना येड्या माईच्या हात लेका शेंगोळ्या खायना जपला आखरी लोक सलनारा काटा ग लई फुपाटा 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 बाई ग. शेवटच्या ओळी अशा आहेत. किती पाडावे तू कडे किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. किती पाडावे तू कडे किती करावा रुसवा माय राबू राबू झालेले का भाकरीचा तवा. बाप दुष्काळी कोरडा हात हाती देना बेटा लई फुपाटा 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 बाई ग. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. जय भीम, लाल सलाम, गुड नाईट.